नमस्कार मित्रांनो, कशा आहात? हाऊ आर यू फ्रेंड्स? सो आज आपण पाहतोय ते म्हणजे केमिस्ट्रीचा चॅप्टर 1 सॉलिड स्टेट मधला पार्ट नंबर 3. ओके, आतापर्यंत आपण पार्ट 1 पार्ट 2 या दोन पार्ट मध्ये जवळजवळ आपण काय काय अभ्यासलं तर एकदा थोडक्यात रिव्ह्यू घेऊया. पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं की सॉलिड स्टेट म्हणजे सॉलिड म्हणजे काय आणि हे सॉलिड कशापासून बनलं जातं, ते क्रिस्टल. मग क्रिस्टल म्हणजे काय याचा आपण अभ्यास केला. क्रिस्टल अभ्यासल्याच्या नंतर त्यानंतर आपण दोन प्रकारचे आपण क्रिस्टलचे टाइप्स पाहिले होते. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर पाहिले होते, त्याचे स्ट्रक्चर पाहिले होते. म्हणजे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आणि अमॉर्फस स्ट्रक्चर हे दोन स्ट्रक्चर आपण अभ्यासले होते. त्यानंतर या स्ट्रक्चरचे टाइप्स किती होते, ते 4 टाइप्स होते, तेही आपण पाहिले होते. एक म्हणजे आयोनिक क्रिस्टल, त्यानंतर कोव्हलेंट क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा कोव्हलेंट नेटवर्क स्ट्रक्चर पाहिलं होतं. मॉलिक्युलर स्ट्रक्चर पाहिलं होतं. त्यानंतर मॅग्नेटिक स्ट्रक्चर पाहिलं होतं. हे आपण पार्ट 1 मध्ये अभ्यास केला होता. पार्ट 2 मध्ये काय अभ्यास केला होता आपण? तर पार्ट 2 मध्ये आपण युनिट सेल म्हणजे काय ते पाहिलं होतं. लॅटिस आणि बेस हा सगळ्यात महत्वाचा भाग आपण पाहिला होता. म्हणजेच हे क्रिस्टल जे आहे या क्रिस्टलचा स्मॉलेस्ट पार्ट काय तर युनिट सेल. मग युनिट सेल कसा तयार होतो, युनिट सेल बद्दल आपण बरीचशी माहिती आपण पार्ट 2 मध्ये पाहिली होती. आय होप की तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही चांगल्या पद्धतीने जर समजले असतील तर आज पार्ट 3 चा जो लेक्चर आहे हाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. मग पार्ट 2 मध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युनिट सेल पाहिले होते. युनिट सेल बद्दल बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या होत्या. युनिट सेलचे टाइप्स पाहिले होते. किती टाइप्स होते? एकूण 4 टाइप्स होते. त्या टाइप्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर एक म्हणजे प्रिमिटिव्ह किंवा सिंपल युनिट सेल पाहिला होता. त्यानंतर बॉडी सेंटर युनिट सेल पाहिला होता. फेस सेंटर युनिट सेल पाहिला होता. बेस सेंटर युनिट सेल पाहिला होता. त्याच्यानंतर ते पार्टिकल्स जे आपण होते की तुम्हाला त्याही गोष्टीचं मी म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या पार्ट 2 मध्ये सांगितलं की आपण एका युनिट सेल मध्ये किती पार्टिकल असतात ते कसं फाइंड आउट करायचं हेही आपण त्या पार्ट 2 मध्ये आपण पाहिलं होतं. आणि आज आपण नव्याने पार्ट 3 चा अभ्यास आज आपण इथे करत आहोत. सो आता मी नेक्स्ट स्लाइड कडे वळतोय. नेक्स्ट स्लाइड कडे वळण्यापूर्वी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे सांगितलंय की पॅकिंग ऑफ पार्टिकल इन क्रिस्टल लॅटिस. आतापर्यंत आपण एक गोष्ट बघितली होती ती म्हणजे काय की युनिट सेल बघितला होता. युनिट सेलला पॅकिंग पर्टिक्युलरली अरेंज केलं. लॅटिसेस मध्ये बघितलं होतं, ब्रॅमियस लॅटिसेस मध्ये बघितलं होतं की 14 प्लेट टाइप्स आणि ते 14 टाइप्स डिफरंट टाइप्स मध्ये 7 प्रकारमध्ये कशा पद्धतीने आपण ते अरेंजमेंट करतो. तर ते युनिट सेलला आपण अरेंज केल्याच्या नंतर त्याचं काय तयार होतं तर क्रिस्टल तयार होतं. आणि मोठ क्रिस्टलचे अरेंजमेंट केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळतं? सॉलिड मिळतं. तर इथे सांगितल्याप्रमाणे पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस. आता व्हॉट यू मीन बाय पॅकिंग? पॅकिंग म्हणजे आता आपल्याला काय करायचं की हे युनिट सेलची आपल्याला अशा पद्धतीने पॅकिंग करायची की त्याच्या पद्धतीने एक क्रिस्टलाइन सॉलिड तयार झालं पाहिजे. मग आता क्रिस्टलाइन सॉलिड तयार होण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते ते म्हणजे कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स. हे ज्यावेळेस स्मॉल पार्टिकल्स ज्यावेळेस एकदम क्लोजली एकमेकांच्या जवळ येतात आणि क्लोजली अटॅच होतात त्यावेळेला आपल्याला काय मिळतं तर क्रिस्टलाइन सॉलिड आपल्याला मिळतं. त्यानंतर दुसऱ्या पॉइंट मध्ये मी इथे लिहिलेलं आहे की इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स आर ट्रीटेड ॲज हार्ड स्फिअर. एक एक्झाम्पल देण्यासाठी मी तुम्हाला काय करतो की स्क्रीनवर व्हाईट स्क्रीनवरती घेऊन जातो जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या क्लिअर होतील. ना आता मी इथे काय करतो की स्मॉल पार्टिकल्स इथे तयार करतो. हा सपोज माझा एक पार्टिकल झाला, हा दुसरा माझा पार्टिकल झाला, राईट, हा तिसरा पार्टिकल झाला, बरोबर आहे. हे सगळे पार्टिकल्स कसे एकमेकांना अटॅच आहेत. म्हणून बघा आता स्लाइड वरती या. स्लाइड मध्ये मी काय इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स आर ट्रीटेड ॲज अ हार्ड स्फिअर. म्हणजे काय की हा आपला काय झाला हार्ड स्फिअर होतो. येत्या लक्षामध्ये इंडिव्हिज्युअल पार्टिकल आर ट्रीटेड ॲज अ हार्ड स्फिअर म्हणजेच काय तर हे जे पार्टिकल्स असतात एकमेकांना काय होतात की बॉन्डेड आहेत. ह्याच्यामुळे काय तयार होणार आहे तुमचं एक हार्ड स्फिअर तयार होणार आहे. म्हणजे आपण लास्ट पार्ट 2 मध्ये हे देखील पाहिलं होतं की एक युनिट पार्टिकल्स ज्यावेळेस कोणत्याही स्ट्रक्चर मध्ये येतात मग तो स्ट्रक्चर बेसिकली स्फिअर मध्ये असू शकेल, स्क्वॅरिकल असू शकेल, रेक्टँग्युलर असू शकेल, त्याच्याशी काही प्रॉब्लेम्स नाही. पण ते स्ट्रक्चर एकमेकांशी अटॅच झाल्याच्या नंतर काय होतं तुमचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे
तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते हार्ड स्पियर ट्रीट करतात ऍज अ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल पार्टिकल एकमेकांना अटॅच झाल्याच्या एक हार्ड स्पियर एक कडक असा एक सॉलिड तयार झालेला असतो, अशा पहिले त्या हार्ड स्पियरला ट्रीट करतात. The number of neighboring sphere that touches any given sphere is its coordination number. This is a very important. What do you mean by this? I think तुम्हाला हे समजलंय का? जर नसेल समजलं मी इथे एक्सप्लेन करतोय आहे. The number of neighboring sphere that touch any given sphere is its coordination number. Okay? What do you mean by that? See, की कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे नेमकं काय? आता हे जे हार्ड स्पियर आहेत बरोबर आहे, एक पण छोटे छोटे पार्टिकल्स आहेत हार्ड स्पियर याला आपण म्हटलं. मग आता हे हार्ड स्पियर हे काय आलं की त्यांनी काय सांगितलं आपल्याला की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की द नंबर ऑफ नेबरिंग स्पियर दॅट टचेस एनी गिवन स्पियर इज इट्स कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे काय की सपोज हा एक माझा पार्टिकल राईट. आता ह्या पार्टिकल्सला किती पार्टिकल्स अटॅच झालेले आहेत, किती नंबर ऑफ हाऊ मेनी पार्टिकल्स आर अटॅच किंवा नंबर ऑफ हार्ड स्पियर अटॅच. म्हणजे हा जर तुम्ही जर विचार करायला गेलात की सपोज हा माझा जो स्पियर आहे हा वाला ह्या स्पियरला मी कन्सिडर केलं तर याच्याशी कोण अटॅच झालेला आहे तर ह्याच्या बाजूवाला लेफ्ट वाला ह्याचा आणि याच्या राईट वाला हे दोन अटॅचमेंट झालेले आहेत. म्हणजे ह्या तिघांचा मी विचार केला तर ह्या पार्टिकलचा मला कोऑर्डिनेशन नंबर जर विचारला तर मी कोऑर्डिनेशन नंबर काय सांगणार आहे 2. कारण ह्या पार्टिकलला फक्त दोनच पार्टिकल काय झालेले आहेत अटॅच झालेले आहेत. अटॅचमेंट किती पार्टिकल अटॅच झाले त्यावरून त्या पार्टिकलचा काय ठरतो तो तुमचा कोऑर्डिनेशन नंबर ठरत असतो. कोऑर्डिनेशन नंबर ठरत असतो. येते लक्षामध्ये व्हॉट यू मीन बाय कोऑर्डिनेशन नंबर. तर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे तर काय सांगितलं द नंबर ऑफ नेबरिंग स्पियर दॅट टचेस एनी गिवन स्पियर इज इट्स कोऑर्डिनेशन नंबर. मग आता मॅग्निट्यूड ऑफ द कोऑर्डिनेशन नंबर इज मेजर ऑफ compactness of sphere is close packed structure that is solid. It is very important. What याचा अर्थ काय होतो मॅग्निट्यूड ऑफ द कोऑर्डिनेशन नंबर. द मॅग्निट्यूड म्हणजे काय की जेवढे माझ्या एका पार्टिकलला जेवढे पार्टिकल अटॅच असणार आहेत तो झाला माझा कोऑर्डिनेशन नंबर. मग जेवढे माझे कोऑर्डिनेशन नंबर असणार आहेत म्हणजे सपोज माझ्याकडे कोऑर्डिनेशन नंबर 2 असेल तर मग त्या पार्टिकलचा मॅग्निट्यूड किती झालं 2 असं मी म्हणू शकतो. म्हणून इथे काय सांगितलंय की मॅग्निट्यूड ऑफ द कोऑर्डिनेशन नंबर इज अ मेजर ऑफ कॉम्पॅक्टनेस ऑफ स्पियर इज क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जेवढे माझ्याकडे मॅग्निट्यूड किंवा जेवढा माझ्याकडे कोऑर्डिनेशन नंबर जास्त असणार आहे तेवढा माझा तो जो पॅक्ड स्ट्रक्चर जेवढा मी क्लोजली त्याला अटॅच करणार आहे तेवढा तो काय होणार आहे हार्ड बनणार आहे आणि त्याच्यामधूनच आपल्याला काय तयार मिळणार आहे तो सॉलिड मिळणार आहे. येथे लक्षामध्ये आय थिंक बुक्स तुम्हाला संपूर्ण अंडरस्टूड होत असेल. जर अंडरस्टूड होत नसेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आपण लाईव्ह सेक्शन मध्ये किंवा तुम्हाला ऑनलाईन मी तुम्हाला व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्हाला हे सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर करण्याचा प्रयत्न मी प्रयत्न करेनच. मग फोर्थ पॉइंट काय सांगतो द लार्जर द कोऑर्डिनेशन नंबर द क्लोजर आर द स्पियर टू ईच अदर. व्हॉट यू मीन बाय दॅट जेवढा तुमचा म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर जेवढा जास्त असणार आहे तेवढा तुमचा सॉलिड किंवा जो स्पियर आहे तो काय असणार आहे एकदम घट्ट झालेला असणार आहे किंवा एकदम सॉलिड म्हणजे स्ट्रॉंग सॉलिड असणार आहे असा त्याचा अर्थ इथे होतो. म्हणजे या पार्टमध्ये पॅकिंग कसे करणार आपण पार्टिकलचे पॅकेजिंग कशी करणार आणि पॅकिंग वरतीच किंवा ह्या पार्टिकलची पॅकिंगच कशी करतात ह्या पॅकिंग वरतीच आपण जास्त करून आज आपण ह्या पार्ट 3 मध्ये बोलणार आहे. आय होप सो या स्लाइड वरती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील. मी मूव्ह होतो नेक्स्ट स्लाइड वरती. आता या पॅकेजिंग स्ट्रक्चरचे क्लोज पॅक स्ट्रक्चर असा एक प्रकार आहे आणि या क्लोज पॅक स्ट्रक्चरचे पुन्हा 3 प्रकारे आपण पॅकिंग करू शकतो. एक म्हणजे मी इथे लिहिलेलंच आहे की इट मे बी फर्स्ट डी 2D and 3D. What do you mean by first D? First D म्हणजे 1 dimension, 2D म्हणजे 2 dimensional and 3D म्हणजे 3 dimensional closed packing. म्हणजे क्लोज पॅकिंग स्ट्रक्चरचे एकूण 3 प्रकार आहेत. एक 1 dimension, 2nd dimension, 3rd dimension अशा पद्धतीने. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे what do you mean by the closed packing in 1 dimension? आता मी इथे लिहून दिलेलं आहे तुम्हाला की it results by arranging the sphere to touch each other in a row. जर इथे तुम्ही डायग्राम मध्ये बघितलं असेल तर प्रत्येक स्पियर हा एकमेकाला अटॅच होत गेलेला आहे बघा. हा पहिला स्पियर, हा दुसरा स्पियर, हा तिसरा स्पियर, चौथा स्पियर, पाचवा स्पियर, 6वा स्पियर, 7वा स्पियर, 8वा स्पियर. म्हणजे 1 डायमेन्शन मध्ये या पार्टिकल्सची किंवा या स्पियर्सची
अशी अरेंजमेंट असते की ती एका रो मध्ये असतात. एका लक्षामध्ये म्हणजे त्याच्या वरती खाली कोणीच नसतं, फक्त ते एका रो मध्ये असतात. सो त्याला आपण काय म्हणतो तर वन डायमेन्शनल. म्हणजे हा जर एक माझा पहिला स्फिअर झाला, हा अटॅच आहे दुसऱ्या स्फिअरला किंवा दुसऱ्या पार्टिकलला, हा अटॅच आहे तिसऱ्या पार्टिकलला, असा चौथ्या पार्टिकलला, असा तो फक्त रो मध्येच अरेंज होणार आहे, रो मध्येच फक्त अरेंज होणार आहे. त्याला मी काय म्हणणार आहे तर 1D किंवा वन डायमेन्शनल असं मी म्हणणार आहे. हे काही लक्षामध्ये तुमच्या. नाउ व्हॉट यू मीन बाय द क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. बघा मी इथे खाली लिहून दिलेलं आहे की देअर आर नथिंग बट प्लॅनर स्ट्रक्चर. देअर आर नथिंग बट अ प्लॅनर स्ट्रक्चर. म्हणजे जरा त्याची तुम्ही बीट डायग्राम जर पाहिली किंवा विचारात घेतली तर बघा की काय होतंय की या पहिल्या 1D डायमेन्शन पासूनच आपण 2D डायमेन्शनची पॅकिंग बनवली. म्हणजे हा जर माझा रो म्हणजे याच्यामध्ये काय होतं की देअर आर नथिंग बट अ प्लॅनर स्ट्रक्चर म्हणजे एका प्लेन मध्ये असतं ते प्लेन. मी इथे प्लेन म्हणजे काय एरोप्लेनची वार्ता नाही करत आहे. प्लेन म्हणजे एक कागदाचा प्लेन शीट. एका प्लेन शीट मध्ये त्याची अरेंजमेंट केलेली असते आणि इट इज नथिंग बट द स्टॅकिंग ऑफ रो टू फॉर्म स्ट्रक्चर. जर तुम्ही पाहिलं त्या बी स्ट्रक्चर मध्ये किंवा बी डायग्राम मध्ये की हा समजा माझा पहिला रो आहे, त्यावरती माझा दुसरा रो, त्यावर माझा तिसरा रो, त्यावर माझा चौथा रो. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलं इट इज नथिंग बट स्टॅकिंग ऑफ रो टू फॉर्म अ स्ट्रक्चर. म्हणजे जर आपल्याला तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे समजा कॉइन्स असतील, कॉइन्स बरोबर आहे, कॉइन्स असतात. ते कॉइन्सची जर मी अरेंजमेंट करायला गेलो बरोबर, कॉइन्सची जर मी अरेंजमेंट करायला गेलो तर काय होतं की आपण कॉइन्सची अरेंजमेंट करताना जर आपण काय करतो एकावर एक कॉइन ठेवायचा प्रयत्न करतो, राईट. सपोज हा माझ्याकडे एक कॉइन आहे, याच्यावरती मी दुसरा कॉइन ठेवणार, त्याच्यावरती मी तिसरा कॉइन ठेवेल, त्याच्यावरती मी चौथा कॉइन ठेवेल. म्हणजे अशा पद्धतीच्या अरेंजमेंट करतो. या अरेंजमेंटला मी काय म्हणतो स्टॅक अरेंजमेंट. आता डायग्राम बी मध्ये काय दाखवले की 1D मधले जे काही आपले पार्टिकल्स आहेत ते एका रो मध्ये अटॅच केलेले होते. तर मी ह्या पद्धतीने इथे मी ड्रॉ करतो. तर मग ही एक रो झाली. हीच रो पुन्हा मी वरती रिपीट करतो. मग तुम्ही अशा पद्धतीने रिपीट करा किंवा अशा पद्धतीने रिपीट करा, त्याचे काही फरक पडत नाही. व्हर्टिकल तुम्ही अरेंजमेंट करा किंवा एक रो अशी हॉरिझॉन्टल अरेंजमेंट करा. ती काय होते की एकावरती एक अशी स्टॅक वाईज ती काय होते काय होते एक 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 पद्धतीने वाढत जाते. एका लक्षामध्ये मला काय म्हणायचंय तर अशा पद्धतीच्या ह्याला आपण काय म्हणतो तर आपण काय म्हणतो तर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल. आता याच्यामध्ये समजा जर तुम्हाला मी विचारलं की एक असा प्रश्न विचारला की ही जी स्टॅकिंग पद्धतीने झाली म्हणजे हा एक असा स्टॅक तयार होतो किंवा हॉरिझॉन्टली म्हणायला गेला तरी हा स्टॅक तयार होतो. सपोज मी तुम्हाला याच्यामध्ये विचारलं की हा माझा पार्टिकल आहे, हा मला जो पार्टिकल आहे दिस वन माझा एरो जिथे दिसतोय तर हा माझा पार्टिकल आहे. या पार्टिकलच्या बाजूला या पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर मला तुम्ही सांगा. सपोज असा एक एक्झाम्पल असं एक डायग्राम दिली आणि सांगितलं की ऍक्टिव्हिटी बेस वरती की सपोज याचा कोऑर्डिनेशन नंबर काय. तर आता आपण कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं काय तर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे ह्या पार्टिकलच्या आजूबाजूला काय किती पार्टिकल्स अटॅच झालेले आहेत. आता तसं पाहायला गेलं तर तुम्ही जर काउंटिंग करायला गेलं त्याच्या आजूबाजूला तसं पाहायला गेलं तर तुम्ही म्हणाल की 8 पार्टिकल आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पण ऍक्च्युअल मध्ये अटॅच किती झालेले आहेत. हा वाला पार्टिकल अटॅच झालाय याला, हा वाला पार्टिकल अटॅच झालाय ह्याला, हा वाला पार्टिकल झाला अटॅच झाला, हा वाला पार्टिकल झाला अटॅच झाला. म्हणजे या पार्टिकलचा काय झालं मी कोऑर्डिनेशन नंबर काय सांगू शकतो तर 4 आहे असं मी म्हणू शकतो. जेवढे पार्टिकल त्या पार्टिकलला अटॅच झालेले आहेत त्यावरून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर ठरतो. हे मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आणि आताही मी एक्सप्लेन करतोय. येते लक्षामध्ये. मग आता ह्याला या पर्टिक्युलर एका पार्टिकलला 4 पार्टिकल अटॅच झाले त्याच्यामुळे तुम्ही टेट्राहेड्रल कोऑर्डिनेशन नंबर असं पण म्हणू शकता किंवा टेट्राहेड्रुलर असंही म्हणू शकता. आता तीच जर मी सी डायग्राम मध्ये जर पाहायला गेलो तर त्याच्यामध्ये इथे तुम्ही काय म्हणू शकता की ह्या पार्टिकलचा जर मी विचार करायला गेलो तर ह्या पार्टिकलला एकूण किती अटॅच झालेले आहेत पार्टिकल तर तसं पाहायला गेलं तर हा 1 2 3 4 5 आणि 6 पार्टिकल अटॅच आहे म्हटल्यावर तुम्ही ह्याला हेक्सागोनल स्ट्रक्चर म्हणू शकता किंवा हेक्सागोनल पॅकिंग म्हणू शकता. अशा पद्धतीने आपण ह्या पॅकिंगचं काय करू शकतो अशा पद्धतीने आपण निर्माण करू शकतो पॅकेजिंग. आता तुम्ही ह्या 2 डायग्राम मध्ये जर पॅकेजिंग मध्ये जर मी मुद्दाम सी डायग्राम इथे देण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये अजून एक आपल्याला एक पॉइंट शिकायला येतो म्हणजे वाईड किंवा वाईड म्हणजे काय तर एम्प्टी स्पेस. आता ह्या जो 2D डायमेन्शन मध्ये किंवा ह्या लेअर मध्ये किंवा ह्या स्टॅक प्लॅनर मध्ये जर आपण
ह्या पद्धतीने जे मॉलिक्युल्स इथे तुम्हाला किंवा पार्टिकल्स तुम्हाला इथे तुम्हाला अटॅच केलेले दिसत आहेत, हा जो गॅप दिसतोय तुम्हाला व्हाईट कलरचा गॅप, या व्हाईट कलरच्या गॅपला आपण काय म्हणतो तर एम्प्टी स्पेस किंवा वाईड असं आपण म्हणतो. या वाईडची संकल्पना आपल्याला पुढे शिकायची. तर हा वाईड जेवढा तुमचा जास्त तेवढा तुमचा सॉलिड वीक सॉलिड म्हणून आपण ओळखला जातो. पण ह्याच डायग्राम मध्ये बघा की हे जे व्हाईट स्पेस असेल ते खूप क्लोज आहे, खूप कमी आहे, एम्प्टी स्पेस खूप कमी दिसतोय. मग हे तुमचे स्ट्रॉंग आपण सॉलिड आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या वाईडचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हे झालं फर्स्ट डी म्हणजे एक 1D पासून आपण 2D तयार करतो आणि 2D पासून आपण 3D तयार करतो. पण 2D मध्ये पुन्हा आपल्याला काय करतात की त्याचे दोन प्रकार आहेत. देयर आर टू वेज टू ऑब्टेन क्लोज पॅकिंग इन 2D. आता पहिली वे कुठली आहे तर त्याला आपण म्हणतो स्क्वेअर क्लोज पॅकिंग. स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणजे मगाशीच तुम्हाला मी म्हणालो होतो की एकतर तुम्ही याच्यावरती अशा पद्धतीने काय करू शकता की हा रो आहे तर ह्या रो वरती अशा पहिले वाढवू शकता किंवा एक रो वरती अजून एक रो तुम्ही वाढवून घेऊ शकता. म्हणजे याच्या कोऑर्डिनेशन नंबर वरून तुमची काय ठरते तर त्याच्यामध्ये किती तुमचे पॅकेजिंग असतील किंवा किती पार्टिकल्स मावू शकतात अशावरती तुम्ही तुमचं ठरवू शकता. त्याच्यापैकी दोन प्रकार आहेत. एक म्हणजे स्क्वेअर क्लोजिंग पॅकिंग, याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर ऑलवेज किती असणार आहे 4 असणार आहे, राईट. कारण एका प्लेन स्ट्रक्चर मध्ये आपण हा स्ट्रक्चर उभा करतो. एव्हरी स्पियर टचेस 4 नेबरिंग स्पियर, ऑल द रो आर ऑफ अ सेम टाइप. आणि इथे प्रत्येक पार्टिकल हा एका सेम टाइपचा असतो. हा प्रत्येक पार्टिकल कसा असतो सेम टाइपचा. सपोज हा पार्टिकल ए टाइपचा आहे तर हा पण सुद्धा तुम्हाला ए टाइपचाच मिळणार, हा पण ए टाइपचा आणि हा सुद्धा ए टाइपचाच मिळणार आहे. तर ह्या 2D मध्ये पहिला सगळ्यात प्रकार म्हणजे स्क्वेअर क्लोज पॅकिंग. आय होप सो तुम्हाला हे समजत असावं. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. आता हेक्सागोनल क्लोज पॅकिंग म्हणजे काय तर यामध्ये जर तुम्ही विचार गेलात तर हेक्सा म्हटल्यावरती नावातच तुमच्या इथे दिलेलं आहे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. म्हणजे हेक्सागोनल तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे 6, कारण एका पार्टिकलला 6 पार्टिकल अटॅच आहेत म्हणून कोऑर्डिनेशन नंबर इज 6. म्हणजे एव्हरी स्पियर इज टचेस 6 नेबरिंग स्पियर. आणि यामध्ये मात्र मग कसं आहे की गॅप कमी करण्यासाठी किंवा हे स्पेस आहे एम्प्टी स्पेस किंवा वाईड कमी करण्यासाठी त्याची अरेंजमेंट मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केलेली असते. आता बघा की सपोज हा जर टाइप असेल ए टाइपचा जर हा रो असेल तर त्याच्या थोडासा पुढे हा गॅप भरून काढण्यासाठी त्याला पुढच्या याला म्हणून ह्याला बी टाइप म्हणू शकतो. त्यानंतर पुन्हा ए टाइप, नंतर पुन्हा बी टाइप, ए बी किंवा बी ए अशा पद्धतीने. म्हणजे तुम्ही जर ह्याला ए पकडला तर तुमचा हा बी होईल, याला पुन्हा ए परत बी. याच्यामुळे काय होतं की तुमच्या वाईड्स कमी होतात आणि हा पूर्ण सॉलिड जो तयार होणार तो एकदम स्ट्रॉंग ऍज कम्पेअर टू स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये. आय होप सो की तुम्हाला ह्या स्लाइडवरचे संपूर्ण समजलं असेलच. मी मूव्ह होतोय नेक्स्ट स्लाइड्सकडे. नाव क्लोज पॅकिंग इन 3D. आता 3D मध्ये मात्र कसं तयार होणार आहे तुमचं की मगाशी आपण पाहिलं होतं की हा एक रो हा दुसरा रो पण एकावरती एकच अशी आपण अरेंजमेंट करत होतो. पण याच्यामध्ये मात्र आता काय होणार आहे की हे एकावरती स्टॅक पण जर होणारच आहे, पण 3D असल्या कारणामुळे मगाशी आपल्याला फक्त त्याचं स्ट्रक्चर म्हणजे काय इथून एवढंच असं 4 मिळत होते. पण आता इथे बघा 1 2 3 4, त्याच्यानंतर हा चौथा, परत इकडचा 1 व त्याच्या पुढे अशा पद्धतीने काय होणार आहे की याच्यामध्ये देखील तुम्हाला काय मिळणार आहे स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक लेयर जनरेट अ 3D क्यूबिक स्ट्रक्चर. इथे क्यूबिक स्ट्रक्चर तुम्हाला ऑल मॅनेजमेंट ऑफ लेअर. आता इथे पण सगळे लेअर कसे असणार किंवा सगळे पार्टिकल्स हे कुठल्या टाइपचे असणार आहे ए टाइपचेच असणार आहे. म्हणजे जे 2D मध्ये मिळत होते ते 3D मध्ये पण 3D मध्ये मिळताना मात्र तुम्हाला कुठल्या स्ट्रक्चर मध्ये मिळणार आहे क्यूबिक मध्ये. तिथे आपण फक्त टेट्राहेड्रल बघत होतो पण इथे मात्र आपण काय बघतोय क्यूबिक मध्ये आपल्याला अरेंजमेंट किंवा ही पॅकिंग स्ट्रक्चर आपल्याला मिळते. येत्या लक्षामध्ये. तसंच मग आता पॅकिंग ऑफ अ हेक्सागोनल क्लोज पॅकिंग याच्यामध्ये बघा की सपोज आता हा ए आहे तर हा बी असेल, याच्या खाली हा पुन्हा ए परत वरती बी. म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅक आर अरेंज इन अ पर्टिक्युलर मॅनर टू क्रिएट दिस. स्पियर ऑफ सेकंड लेयर इज प्लेस्ड इन डिप्रेशन ऑफ फर्स्ट लेयर. इफ फर्स्ट लेयर इज ए then second layer is B. I hope so तुम्हाला समजत असेल की इथे कल्पना करायची तुम्हाला की कशा पद्धतीने होणार आहे की हा पहिला लेयर आहे, त्याच्यावरती दुसरा लेयर आहे, पुन्हा खाली जाणार आहे, त्याच्यावरती तिसरा लेयर, मग चौथा लेयर. म्हणजे हे एका 3D मध्ये जर तुम्ही व्ह्यू करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला एबी या फॉर्मॅट मध्येच मिळणार आहे. पण इथे पण तुम्हाला काय मिळणार आहे तर थोडक्यामध्ये एका 3D शेप मध्ये तुम्हाला इथे हा तुम्हाला
हेक्सा म्हणजे 3D शेप मध्ये मिळत असल्या कारणामुळे 3D डायमेन्शन किंवा 3 डायमेन्शन असं आपण क्लोज पॅकिंग असं म्हणू शकतो. आय होप सो तुम्हाला इथपर्यंत काही डाऊट नसावा, इथपर्यंत सगळं तुम्हाला समजलं असेलच. ओके, नाव आता ह्याच्यानंतर आपण पाहणार आहोत स्टॅकिंग ऑफ 2 हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर फॉर्म्स ऑफ 2 टाइप्स ऑफ वाइड. आता वाइड म्हणजे नेमकं काय, मगाशी पण मी वाइड म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगितलं की वाइड म्हणजे नेमकं काय. तर पुन्हा एकदा तुम्हाला वाईडचं मी पुन्हा एकदा काय सांगतो की वाईड म्हणजे काय, तर पुन्हा एकदा तुम्हाला वाईड स्क्रीनवरती घेऊन एकदम चांगल्या पद्धतीने क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. आय होप तुम्हाला वाईड म्हणजे काय समजलं असेल आणि हे 3D स्ट्रक्चर 3D डायमेन्शन म्हणजे काय तेही समजलं असेल. आता वाईड म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की एक पार्टिकल आहे, हा दुसरा पार्टिकल आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर हा तिसरा पार्टिकल आहे. मग आता इथे ऍक्च्युअल मध्ये जरा थोडंसं डिफिकल्ट होते ड्रॉ करायला, मी पुन्हा एकदा ड्रॉ करतो. हा एक माझा फर्स्ट पार्टिकल, ओके, फर्स्ट पार्टिकल, हा माझा दुसरा पार्टिकल, ओके, आणि हा माझा तिसरा पार्टिकल. तर हा जो मधला जो गॅप दिसतोय, राईट, लक्षात येते मला काय म्हणायचंय, हा जो मधला गॅप जो तुम्हाला दिसतोय इथे, हा गॅप, या गॅपला मी काय म्हणणार आहे, तर वाईड म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, वाईड म्हणणार आहे. याला एम्प्टी स्पेस म्हणू शकता किंवा वाईड म्हणू शकता, व्हॉट एव्हर मे बी. तर ह्या वाईड म्हणजे नेमकं काय, ह्या वाईडचा आता आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. मग आता स्टॅकिंग ऑफ 2 हेक्सागोनल क्लोज पॅक लेअर फॉर्म्स 2 टाइप्स ऑफ वाईड. तर 2 प्रकारचे वाईड आपल्याला मिळतात, एक म्हणजे टेट्राहेड्रल होल्स आणि एक म्हणजे ऑक्टाहेड्रल होल्स. आता टेट्राहेड्रल म्हटल्यावरती, टेट्रा म्हटल्यावरती 4 म्हणजे 4 स्पियर तर तुम्हाला असतातच. जर तुम्ही जर 3D मध्ये जर बघण्याचा प्रयत्न, इथे हे 2D मध्ये मी तुम्हाला दाखवले, 3D माझ्याकडे अवेलेबल नाहीये, मग त्या जर अवेलेबल झालं तर मी तुम्हाला 3Dचंही मी तुम्हाला त्याच्यावरती स्क्रीनशॉट काढून पाठवेल. सराउंडेड बाय 4 स्क्वेअर म्हणजे काय की, तर समजा इथे एक माझा पार्टिकल्स आहे, इथे एक माझा दुसरा पार्टिकल आहे, सॉरी इथे माझा तिसरा पार्टिकल आहे, इथे चौथा पार्टिकल आहे. तर अशा पद्धतीने माझा काय तयार होणार आहे, टेट्राहेड्रल होल तयार होणार आहे. म्हणजे हा जो गॅप तयार होणार आहे, या बघा, हा एक पार्टिकल, बरोबर आहे, हा एकदम वरती असेल, नंतर हा खाली असेल, हा त्याच्या खाली, त्याच्यानंतर खाली. हा जो मधला गॅप जो तयार होणार आहे, ह्या गॅपला किंवा ह्या एम्प्टी स्पेसला मी काय म्हणणार आहे, तर टेट्राहेड्रल होल म्हणणार आहे. आणि बाय जॉईनिंग सेंटर ऑफ दिस स्फिअर दिस इज अ होल फॉर्म. आता ऑक्टाहेड्रल म्हटल्यावरती याच्यामध्ये 8 स्फिअर तुमचे ओव्हरलॅप होणार आहेत, 6 स्फिअर, नॉट सॉरी 8 नाही, 6 स्फिअर असतील तर तुमचं काय तयार होतं, ऑक्टाहेड्रल. Formed by overlapping of 2 layers together to form an octahedral. 1, 2, 3, 4, 5 and this one is 6. तर तुम्ही जर इमॅजिनरी केली की 3D डायग्राम मध्ये, तर तुम्हाला हे काल्पनिक दृष्टीने तुम्हाला विचार करून तुम्हाला समजवून घ्यायचं आहे. आय होप सो की तुम्हाला हे समजत असावं. तर हे सगळं तुम्हाला पेपरला येण्यासारख्या गोष्टी आहेत, एमसीक्यूज मध्ये विचारल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत की टेट्राहेड्रल होल मध्ये हाऊ मेनी स्फिअर्स आर सराउंडेड, इन ऑक्टाहेड्रल होल हाऊ मेनी स्फिअर आर सराउंडेड. तर तुम्हाला डायग्राम काढून किंवा ह्या अशा पद्धतीने तुम्हाला असं दाखवून तुम्हाला एक्सप्लेन करावं लागणार आहे, जे की मी स्लाइड मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे. आय होप सो की ह्या स्लाइड वरती तुमचं संपूर्णतः क्लिअर झालं असेलच. सो मी नेक्स्ट स्लाइड वरती मूव्ह होण्याचा प्रयत्न करतोय, नेक्स्ट स्लाइड वरती मूव्ह होतोय. नाउ प्लेसिंग अ थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक लेयर. So what do you mean by this placing a third hexagonal closed pack layer? Having a two way, याला 2 वे पद्धतीने आपण दाखवतो, एक 1 वे आणि सेकंड वे. आता हा तुमचा एक्सपांडेड व्ह्यू मी इथे दाखवलेला आहे की आता हा काय झालेला आहे की एका स्टॅकवर स्टॅक म्हणजे हे सगळ्यात पहिला लेयर म्हणजे ए मध्ये बघा की हा बघा याची पोझिशन बघा कशी दाखवलेली की फ्रंट साइडला दाखवलेली, तर दुसऱ्या व्ह्यू मध्ये ती बॅक साइडला गेलेली. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी आता हे पहिलं 1 2 3 4 5 6 त्याच्यावरती मग हे 3 आणि नंतर मग खाली 3 अशा पद्धतीने मी जर जाण्याचा प्रयत्न केला तर कशा पद्धतीने ते आपल्याला व्ह्यू तयार होतं ते बघूया आपण. की सी की पहिल्या वे मध्ये मी काय सांगितलंय की तुमचा जे आहे की तुमच्याकडे 6 पार्टिकल आहेत असं त्यांनी ऍझ्युम केलेले. किती? 6 पार्टिकल. हा पहिला पार्टिकल, त्याच्या भोवती हा दुसरा पार्टिकल, हा तिसरा पार्टिकल, हा चौथा पार्टिकल, ओके, पाचवा आणि हा 6वा. आणि आता हा जो गॅप उरलाय दिसतोय, हा गॅप आता मी फिल केला याच कलरने, दुसऱ्या कलरने फिल करून घेतो की हे गॅप फिल, हे गॅप दिसू नये, बरोबर आहे. हा गॅप दिसू नये म्हणजे हा वाला एक गॅप झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे दुसरा गॅप झाला, हा इथे तिसरा गॅप झाला.
मी पुन्हा एकदा क्लिअर करतो. सी हा माझा पहिला पार्टिकल, नंतर हा दुसरा पार्टिकल, हा तिसरा पार्टिकल, हा चौथा पार्टिकल, हा पाचवा पार्टिकल, पहिला पार्टिकल, दुसरा पार्टिकल, तिसरा पार्टिकल, चौथा पार्टिकल, पाचवा पार्टिकल आणि हा सहावा पार्टिकल. आता हा जो मधला गॅप आहे, हा गॅप आपल्याला काय करायचा, हा व्हाईट स्पेस आपल्याला काय करायचे, काढायचे. कोणता, तर हा एक व्हाईट स्पेस तयार होणार आहे, हा एक वाईड, हा एक वाईड, हा एक वाईड. मग त्याच्यावरती मला अजून एक सपोज जर मला काय करायचं आहे की एक काय करावं लागणार आहे, अजून एक मला अशा पद्धतीने एक स्फिअर, अशा पद्धतीने दुसरा पार्टिकल आणि अशा पद्धतीने एक तिसरा पार्टिकल असे वरती मी अरेंज केले. जसं की इथे दाखवलंय बघा, की तुम्हाला या इथे दाखवलंय अशा पद्धतीने अरेंजमेंट केले. तर यालाच आपण काय म्हणतो की बघा, हा पहिले 1 2 3 4 5 6. आता हा जो गॅप आहे हा वरचा गॅप म्हणतोय बरं का मी, हा एक गॅप, हा दुसरा गॅप आणि हा तिसरा गॅप. हा जर याच्यावरती आला तो गॅप काय होणार आहे, क्लोज होणार आहे. खालून जर अटॅच केला तर तोही क्लोज होणार आहे. हा एक्सपांडेड व्ह्यू मध्ये. म्हणजे द टेट्राहेड्रल किंवा ऑक्टाहेड्रल वाईड्स ऑकर्स इन HCP अँड CCP. ओके. मग हेक्सागोनल क्यूबिक पार्टिकल म्हणू शकता आणि क्यूबिक पार्टिकल तुम्ही इथे म्हणू शकता इथे, किंवा आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये या वन वे आणि दुसऱ्या वेने तुम्ही हे गॅप सगळे भरून काढू शकता. जेवढे तुमचे गॅप कमी तेवढे तुमचा तो सॉलिड कसा असणार आहे, स्ट्रॉंग होणार आहे. सो द नंबर ऑफ octahedral voids is half that of the tetrahedral voids and thus there is a one octahedral void per atom. Okay, so I hope so की तुम्हाला हा स्ट्रक्चर मध्ये सगळं समजलेलं असेलच. सो मी नेक्स्ट स्लाइड वरती मूव्ह होतो. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि परीक्षेला विचारला जाणारा पॉइंट दॅट इज अ पॅकेजिंग इफिशियन्सी. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आणि याच्यावरती माझ्या मते ह्या चॅप्टर मध्ये तुमचे सम्स पण असण्याची शक्यता आहे. सो व्हॉट डू मीन बाय द पॅकेजिंग इफिशियन्सी. तर पॅकेजिंग इफिशियन्सी म्हणजे काय, सो पॅकेजिंग इफिशियन्सी जर मला काढायची असेल तर मी काय म्हणतो की मला फॉर्म्युला तयार होतं, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाय बाय 100. म्हणजे मला आता एक असं काढायचं आहे की सपोज माझी पॅकेजिंग इफिशियन्सी म्हणजे मला एक सॉलिड स्ट्रक्चर स्ट्रॉंग बनवण्यासाठी किती पार्टिकल्स मला नीड आहे किंवा त्या पार्टिकलची इफिशियन्सी किती आहे हे जर मला काढायचं असेल तर मी त्याला काय म्हणतो, पॅकेजिंग इफिशियन्सी म्हणतो. सो स्टेप टू ऑब्टेन पॅकेजिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्यूबिक लॅटिस. मग पहिली स्टेप काय, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेडियस ऑफ स्फिअर. आता इथे जर तुम्ही बघितलं की हे युनिट प्लेसचे एक पार्टिकल आहे. आता ऑलरेडी आपण पार्ट 2 मध्ये बघितलं होतं की युनिट प्लेस मध्ये एक पार्टिकल म्हटलं की किती पार्टिकल्स असतात, तर मी 8 कॉर्नरला 8 पार्टिकलचं तुमचं उत्तर त्यावेळेला मी सांगितलं की चुकीचं 8 पार्टिकल नाही तर 1 ऑफ 8 म्हणजे 1 पार्टिकल यामध्ये प्रेझेंट असतो. हे त्यावेळेला तुम्हाला सांगितलं आणि आताही मी सांगतोय. आपण कन्सिडर काय केलं की एका क्यूबिक लॅटिसचा एक फ्रंट साइड घेतले किंवा टॉप साइड घेतले असं तुम्ही म्हणू शकता. मग हा पार्टिकल आणि हा पार्टिकल हे अटॅच झाले तर त्याच्यामध्ये ही आपण काय तयार बघितलं, जो बॉन्ड तयार झाला होता त्याला आपण काय म्हटलं होतं, एज म्हटलं होतं. एज ही तुमची काय आहे, एज आहे आणि या एजची लेंथ किती आहे, ए. आणि हा जो इथून ते इथपर्यंत तुम्हाला रेडियस, हा रेडियस आहे, बरोबर आहे. मग इट्स रिलेशन बिटवीन द एज लेंथ ए अँड रेडियस म्हटल्यावरती एज इज इक्वल टू हाऊ मेनी, याचा रेडियस प्लस याचा रेडियस म्हटल्यावरती किती येणार आहे, 2r. आणि मग मला रेडियस जर काढायचं असेल तर माझा काय होणार आहे, इथे बाय प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे माझी, इथे a/2 पाहिजे. ओके, इथे a/2 पाहिजे कारण r इज इक्वल टू, आता इथे 2 इथे मल्टिपल आहे, तिथे गेल्यावरती काय होणार आहे, डिव्हिजिबल. सो इथे r इज इक्वल टू a/2 होणार आहे. म्हणजे माझा रेडियस किती आला, a/2. आता मी इथे तुम्हाला स्टेप 2 मध्ये सांगितलंय की व्हॉल्यूम ऑफ स्फिअर म्हणजे त्या एका स्फिअरचा मला काय करायचं आहे, व्हॉल्यूम करायचं. म्हणजे त्या स्फिअरचा व्हॉल्यूम म्हणजे एका पार्टिकलचा व्हॉल्यूम मला काढायचा आहे. सो व्हॉल्यूम ऑफ स्फिअर ऑलरेडी वी नो द व्हॉट इज द फॉर्म्युला 4/3 पाय इंटू r क्यूब. मग सबस्टिट्यूशन ऑफ r फ्रॉम इक्वेशन 1.6 जी की आता ही आपण इक्वेशन आपण तयार केली होती ती इक्वेशन मला इथे टाकायची आहे, इथे लक्षामध्ये. सो व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू 4/3 पाय आणि ती व्हॅल्यू किती आली होती, मी म्हटलं होतं ती प्रिंटिंग मिस्टेक इथे a/2 पाहिजे.
ही मी डायरेक्ट आपल्या पीडीएफ बुक मधूनच डायरेक्ट याची काय केलं स्क्रीनशॉट करून ते दाखवलं, त्याच्यामुळे इथे तुम्हाला डायरेक्टली इथे मी तोच पार्ट घेतलेला आहे. मग तिथे r ची व्हॅल्यू काय येणार आहे a/2 टू दी होल क्यूब. मग काय होईल बघा 4/3 पाय. जर याला सॉल्युशन करायला गेलो तर कसं होणार आहे, सॉल्युशन करून दाखवतो तुम्हाला. काय होतं आपलं ते 4/3 पाय मल्टिप्लाय बाय a/2. 4/3 पाय मल्टिप्लाय बाय a/2 टू दी होल क्यूब. म्हटल्यावरती काय येणार आहे 4/3 मल्टिप्लाय पाय मल्टिप्लाय बाय a चा क्यूब अपॉन 8. म्हणजे जर तुम्ही डिवाइड केलं 4 1 जा 4 4 2 जा 8 काय मिळणार आहे पाय a क्यूब अपॉन 6. येते लक्षामध्ये पाय क्यूब अपॉन 6. सो येते पाय a क्यूब अपॉन 6 आलं लक्षामध्ये. सो स्टेप 3 मध्ये काय येणार आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. मग आता टोटल व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल, आता हे आलं वन पार्टिकलचं. आता टोटल म्हटलं तर इथे आपण कोणाचं काढतोय क्यूबिकचं काढतोय. क्यूबिक म्हटल्यावरती तुम्हाला मी पार्ट 2 मध्ये पण सांगितलं की वन पार्टिकलचं जर मला नंबर ऑफ पार्टिकल इन वन युनिट सेल मध्ये जर फाइंड आउट करायचं तर किती येतं 1. मग ह्याला जर मी 1 ने मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळणार आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल ॲज इट इज. Because simple cubic unit cell contains only one particle, therefore volume occupied by the particle in unit cell is equal to pi m cube upon 6. मग स्टेप 4 मध्ये पॅकिंग इफिशियन्सी काय येणार आहे, फॉर्म्युला आपला मगाशी बघितला. मग व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन अ सेल दॅट इज दिस, ओके, डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल दॅट इज a क्यूब. कारण टोटल व्हॉल्यूम म्हटल्यावरती क्यूबिक आहे ना, क्यूबिक आहे म्हटल्यावरती क्यूबचा व्हॉल्यूम काय येतो साइड क्यूब. मग साइड क्यूब म्हटल्यावरती काय येणार आहे a क्यूब बरोबर. मग a क्यूब अँड a क्यूब गेट्स कॅन्सल्ड. काय मिळते मग 100 पाय, ओके, 100 पाय अपॉन 6. मग 100 पाय, पायची व्हॅल्यू 3.142 टाकली तर मला किती मिळते 52.36%. But thus in simple cubic lattice 52.36% of total space is occupied by the particles. म्हणजे काय राहणार आहे की एवढे पार्टिकल्स त्या क्यूबिक सेल मध्ये काय होणार आहेत, एवढे पार्टिकल्स त्याच्यामध्ये येणार आहे, म्हणजे ते एकमेकांना चिकटणार आहे. मग त्याच्यामध्ये चिटकून एम्प्टी स्पेस किती राहणार आहे तर एवढी. कारण 100 मधले एवढे जर पार्टिकल्स अटॅच झाले तर एम्प्टी स्पेस 100 मायनस दिस म्हटल्यावरती काय होणार आहे 47.64 एवढी एम्प्टी स्पेस राहणार आहे. आणि दॅट इज वाइड व्हॉल्यूम ऑफ अ वन क्यूबिक युनिट सेल. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू सुद्धा तुम्हाला हा प्रश्न इथं येऊ शकतो की डॅश इज द वाइड डॅश इज अ एम्प्टी स्पेस ऑफ द वाइड व्हॉल्यूम. तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, हे तुम्हाला रिमेंबर करणं गरजेचं आहे. सो वारंवार मी तुम्हाला सांगेल की वारंवार तुम्ही वाचन करा. हे आपले व्हिडिओज आता तयार होतात तर ते रोज रोज पहा, काही चांगल्या पद्धतीने तुम्हाला अंडरस्टूड होणार आहे. आय थिंक सो, ओके. सो मला असं वाटतं की तुम्हाला या गोष्टीची संपूर्ण ह्या गोष्टी सगळ्या समजल्या असतील तर मी पुढच्या नेक्स्ट स्लाइड वरती मूव्ह होत आहे. सो आता नंतरचा पार्ट आहे तो म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी ऑफ अ मेटल क्रिस्टल इन अ बॉडी सेंटर क्यूबिक लॅटिस. दिस इज अगेन व्हेरी आहे. ते आता मी आपल्या बुक पीडीएफ बुक मधूनच मी हे सगळं इथे काय केलेलं आहे स्क्रीनशॉट काढून इथे 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजेल. म्हणून मी इथे डायरेक्ट आपल्या पीडीएफ बुक मधूनच इथे घेतलेलं आहे. कारण जर ते मी बनवत बसलो असतो तर खूप लेंदी झाला असता आणि बराच वेळही गेला असता. सो पहिली स्टेप काय, जसं की आता आपण युनिट सेलचं पाहिलं, आता इथे आपण काय बघतोय तर मेटल क्रिस्टल ऑफ बॉडी सेंटर. आता बॉडी सेंटर मध्ये काय असतं, आपण पार्ट 2 मध्ये बघितलं होतं की बॉडी सेंटर मध्ये काय असतं 8 कॉर्नरला 8 पार्टिकल आणि मध्ये एक पार्टिकल असतो. इज इट क्लिअर टू यू? आठवतंय तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी? मग अशा पद्धतीने या बीसीसी युनिट सेल मध्ये आपल्याला काय करायचंय की त्याचं वाइड व्हॉल्यूम आपल्याला इथे काढायचंय. मग आता किंवा त्याची पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला इथे काढायची आहे. मग आता आपण काय पाहतोय तर पहा इथे डायग्राम दिलेली आहे आपल्याकडे. सो in BCC unit cell particles occupies the corners and in addition one particle is at the center of the cube. मगाशीच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की एक पार्टिकल कुठे असणार आहे आपला तर सेंटर ऑफ द क्यूब ला असतो आणि बाकीचे पार्टिकल्स इथे असतात. म्हणजे टोटल पार्टिकल किती होणार आहे तिथे आपण ते पाहूया. सो फिगर 1.10 shows that the particles at the center of the cube touches the two corner particles along the diagonal of the cube. To obtain
द रेडियस ऑफ द पार्टिकल स्फिअर पायथागोरस थेरम इज अप्लाइड. म्हणजे आता इथे मी काय सांगितलंय की हा पार्टिकल एक कन्सिडर केला आणि याच्या बॅकचा एक पार्टिकल कन्सिडर केला आणि सेंटरचा पार्टिकल कन्सिडर करून त्यांनी एक काय तयार केलेलं, एक डायगोनल तयार केलाय आणि या डायगोनलच्या माध्यमातून आपल्याला काय काढायचंय तर पायथागोरस थेरम वापरून इथं आपल्याला काय करायचंय की रेडियस फाइंड आउट करायचंय आणि म्हणून त्यांनी ते तीन पार्टिकल इकडे कन्सिडर केले फॉर द रेडियस. सो फॉर ट्रायंगल FED बघा एफ ई आणि डी. आता ई म्हटल्यावरती इथं काय होणार आहे 90 डिग्री तयार होणार आहे, डी च्या इथे पण काय तयार होणार आहे 90 डिग्री तयार होणार आहे. मग FED मध्ये FEE ही एक तुमची एज होईल बरोबर आहे आणि DE तुमची काय होणार आहे एक एज होणार आहे कारण एक पार्टिकल इकडे पण असतो बरोबर ना. आपण BCC मध्ये बघितलं पार्ट 2 मध्ये एक पार्टिकल इकडे दुसरा पार्टिकल इकडे तिसरा इकडे चौथा इथे ए नावाने दर्शवलाय बरोबर. पाचवा सहावा सातवा आणि आठवा F इथे दाखवलेला आहे बरोबर आहे. मग आता तो जो डायगोनल तयार केला तो अशा पद्धतीने तयार केलाय आणि ह्याच्यामध्ये FED हा ट्रायंगल कन्सिडर केलाय आणि FED ला मी काय म्हणालो 90 डिग्री इथं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हा जर 90 डिग्री आहे बरोबर, हा जर 90 डिग्री आहे तर त्याचा डायगोनल कोण झाला FD, सॉरी हायपोटेनस कोण झाला FD बरोबर. कारण हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे आणि 90 डिग्री इकडे तर त्याचा हायपोटेनस कोण झाला FD. सो FD स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट FE स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर. इथे लक्षामध्ये आता इथे ए स्क्वेअर तुम्हाला कशा पद्धतीने आलं, ए कसा आला तुम्हाला समजलं असेल तर ही आपली काय झाली एक एज झाली, ही एक एज झाली. मग ह्या एज ची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर करतो ए, म्हणून ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर बिकॉज FE इज इक्वल टू ED इज इक्वल टू a. सो फॉर ट्रायंगल AFD ओके पुन्हा AFD या ट्रायंगल साठी आता आपण काय कन्सिडर करतो तर D हा 90 डिग्री आपण कन्सिडर करणार आहे. ADF हा 90 डिग्री बघा AFD म्हणजे ट्रायंगल कसा की असा ट्रायंगल पकडा तुम्ही. मग याच्यामध्ये काय तयार होत आहे ADF हा आपला 90 डिग्री झाला तर मग हायपोटेनस कोण झाला AF झाला. इथे लक्षामध्ये मग AF स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस FD स्क्वेअर. अगेन इकडे 3a स्क्वेअर बरोबर आहे कारण AD ची व्हॅल्यू किती होती AD ची व्हॅल्यू a स्क्वेअर बरोबर आणि FD म्हटल्यावरती काय येणार आता FD चं नीट कन्सिडर केलं तर FD मगाशी आपण काढलं होतं किती तर 2a स्क्वेअर बरोबर की नाही. मग 2a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 3a स्क्वेअर. दोघांचे स्क्वेअर रूट जर आपण काढले तर AF मला किती मिळणार आहे √3 मल्टिप्लाय बाय a. येते लक्षामध्ये. आता जर याचा रेडियस कन्सिडर केला मी r म्हणजे हा r प्लस हा दुसरा r प्लस इथून ते इथपर्यंत हा तिसरा r आणि इथून ते f पर्यंत चौथा r. तर AF ची जर रेडियस कन्सिडर केलं तर फिगर 1.10 शोज दॅट AF इज इक्वल टू 4r कारण हा पहिला r बरोबर, हा दुसरा r नंतर हा तिसरा आणि नंतर हा चौथा. अशा पद्धतीने मी AF इज इक्वल टू 4r. मग सबस्टिट्यूशन ऑफ AF फ्रॉम इक्वेशन दिस व्हॉट वी गेट 3a बघा AF आणि AF म्हटल्यावरती 3a इज इक्वल टू 4r. मग r इज इक्वल टू √3/4 इंटू a. आय होप सो की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता स्टेप 2 मध्ये काय होणार आहे की व्हॉल्यूम ऑफ स्पियरची व्हॉल्यूम आपल्याला काढायची आहे म्हणजे एका पार्टिकलची वन पार्टिकलचं मला व्हॉल्यूम काढायचं आहे. सो व्हॉल्यूम ऑफ स्पियर ऑफ अ पार्टिकल्स ऑलरेडी वी नो द 4/3 pi r cube. मग सबस्टिट्यूशन ऑफ व्हॅल्यू ऑफ r इन दॅट इक्वेशन व्हॉट वी गेट 4/3 pi मल्टिप्लाय बाय याची व्हॅल्यू काय आली √3 अपॉन √3 चा क्यूब अपॉन डायरेक्ट 4 चा क्यूब हा 64 आणि a क्यूब ॲज इट इज. ओके नाव √3 चा क्यूब म्हटल्यावरती काय मिळणार आहे मला आता की एक 3√3 जर असं जर मी करायला गेलो तर √3 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 3 बरोबर की नाही. √3 म्हटल्यावरती काय होणार आहे की एक 3 कॅन्सल झाले आणि मग मला काय मिळाले √3 मल्टिप्लाय बाय पाय a क्यूब. ओके मग 16 चौक 64 4 1 जा 4 4 16 4 जा 64 सो √3 pi a क्यूब अपॉन 16. आय होप सो की तुम्हाला हा कॅल्क्युलेशन समजला असेल, हा कॅल्क्युलेशन पार्ट समजला असेल. या √3 ला आम्ही काय करू शकतो तर √3 मल्टिप्लाय बाय √3 मल्टिप्लाय बाय √3 बरोबर आहे. √3 ॲज इट इज राहतील आणि दोन √3 चे स्क्वेअर आल्यावरती काय होणार आहे फक्त 3 मिळणार. मग तो 3 आणि हा 3 कॅन्सल झाला. उरला काय फक्त एक √3. 4 ने या 64 ला डिवाइड केलं किती मिळाले 16. मग √3 ॲज इट इज राहिला न्यूमरेटरला, पाय ॲज इट इज राहिला आणि a क्यूब न्यूमरेटरला ॲज इट इज राहिला आणि इथे किती आले 16.
हे माझं कोणाचं व्हॉल्यूम निघालं तर एका पार्टिकलचं व्हॉल्यूम निघालं. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल काढायचं आहे. आता बीसीसी आहे, लक्षात घ्या बीसीसी म्हटल्यावरती आपण पार्ट 2 मध्ये बघितलं होतं. काय बघितलं होतं की युनिट सेलचा एकच पार्टिकल असतो, 1/8 मल्टिप्लाय बाय 8 दॅट इज 1 पार्टिकल. आणि मधला सेंटरचा एक पार्टिकल आहे हा. मधल्या सेंटरचा एक पार्टिकल म्हटल्यावरती काय की तिथं आपण काय बघितलं होतं की एक म्हणजे हा प्लस आणि हा प्लस 1 म्हणजे किती झाले 2 पार्टिकल. म्हणजे बीसीसी किती कंटेन करतात पार्टिकल 2 पार्टिकल. आपण ऑलरेडी पार्ट 2 मध्ये बघितलं होतं. पार्ट 2 ची व्हिडिओ पहा, याच्यासाठी एकदम क्लिअरली त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. मग इथे टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल म्हणजे किती पार्टिकलचे निघतात 2 पार्टिकलचे. मग ह्या 2 पार्टिकलचे व्हॉल्यूम काढल्याच्या नंतर मी याला 2 ने काय करणार मल्टिप्लाय करणार. Hence volume occupied by the particle in BCC unit cell that is 2 multiplied by 2 root 3 pi a cube upon 16. So 2 and 2 gets cancelled and what do you mean मला काय मिळणार आहे root 3 pi a cube upon 8. येते लक्षामध्ये. So टोटल व्हॉल्यूम पण मिळालं आणि आता हे क्युबिकच आहे म्हटल्यावरती काय होणार आहे पुढे की packing efficiency is equal to volume occupied by the particle in unit cell that is this. Okay. and total volume is a cube. बरोबर की नाही. हा a cube, मग हा a cube आणि a cube gets cancelled. मला उरणार काय याचे कॅल्क्युलेशन केल्यावरती मला 68% हे आन्सर मिळते. सो thus 68% of the total volume in BCC unit lattice is occupied by atoms and 32% is empty space of wide volume. आता तुम्ही जर कंपॅरिझन केलं की एका सिंपल युनिटचं आणि ह्या बीसीसी युनिटचं तर who is more strong तर बीसीसी युनिट हा मोर स्ट्रॉंग असणार आहे कारण त्याच्याकडे 32% फक्त एम्प्टी स्पेस राहतात ॲज कम्पेअर टू सिंपल युनिट सेल मध्ये तिथे 47 समथिंग काहीतरी पॉइंट्स तुमचे एम्प्टी स्पेस राहत होते. मग तिथे एम्प्टी स्पेस जास्त होते त्यामुळे ॲज कम्पेअर टू दिस तो जो सॉलिड तयार होणार त्याच्यामध्ये तो अतिशय वीक असणार आहे ॲज कम्पेअर टू दिस. आणि हा कसा असणार आहे तुमचा हा वाला स्ट्रॉंग असणार आहे. आय होप सो की तुम्हाला बीसीसी युनिटचं ही पॅकिंग इफिशियन्सी समजली असावी. सो मी आता पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन फेस सेंटर क्युबिक सेल लॅटिस मध्ये जातो. आता फेस म्हटल्यावरती तुमच्या लक्षात आलं असेल की पार्ट 2 मध्ये आपण फेस बघितले होते. 8 कोपऱ्यामध्ये 8 पार्टिकल्स आणि प्रत्येक सेंटरच्या मध्ये फेस मध्ये म्हटल्यावरती अर्धा पार्टिकल म्हटल्यावरती किती एकूण टोटल किती पार्टिकल असणार आहेत तर जरा 4 फेसचे 4 6 फेसचे 6 डिवाइडेड बाय 1/2 म्हणजे 2 3 जा 6 बरोबर की नाही. 2 3 जा 6 म्हणजे ते 3 आणि इकडचा 1 म्हणजे टोटल किती येणार आहे 4 पार्टिकल तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. याच्या लक्षामध्ये म्हणजे 4 युनिट सेल तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. बघूया आपण पुढे एक्सप्लेन करता तुम्हाला ते लक्षात राहीलच किंवा येईलच. मग ह्याची जर मला सेंटर फेसची जर क्युबिक लॅटिस काढायची असेल तर कशा पद्धतीने. स्टेप 1 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेडियस आपल्याला पहिले फाइंड आउट करावे लागणार आहे. मग आता यासाठी मी काय केलेले द कॉर्नर पार्टिकल्स आर अज्युम टू टच द पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ फेस ABCD. हा पहिला फेस घेतला फ्रंट फेस बरोबर आहे. ABCD चा पहिला फेस घेतला आणि या फेसचा आपण कन्सिडर केलं ABCD. ओके. द ट्रायंगल ABC इज अ राइट अँगल सो ABC इज अ 90 डिग्री. According to the Pythagoras theorem, what happens AC square is equal to AB square plus BC square. आता ही एज आहे. एज म्हटल्यावरती a चा स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर 2a स्क्वेअर बरोबर. AC is equal to √2 मल्टिप्लाय बाय a. पण AC म्हटल्यावरती पुन्हा तिथे काय येणार आहे 4r येणार आहे कारण बघा हा पहिला रेडियस इथून नंतर इकडे हा एक सेंटर असणार आहे याचा म्हणजे हा दुसरा रेडियस या सेंटर पासून इथपर्यंत तिसरा रेडियस आणि इथून ते इथपर्यंत चौथा रेडियस म्हटल्यावरती इथे सुद्धा 4r. मग दोन्ही इक्वल आहेत. AC is equal to 4r म्हटल्यावरती √2 मल्टिप्लाय बाय 4r. मग r is equal to √2 upon 4a. मग आता इकडचं मला काय करायचं आहे स्क्वेअर रूट काढायचं आहे. सो आपण इयत्ता 9 स्टँडर्ड 9 मध्ये आपण रॅशनलायझेशन शिकलो होतो आठवतंय तुम्हाला. मग याला √2 ने मी मल्टिप्लाय करणार. मग √2 ने याला मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे √2 मल्टिप्लाय बाय √2 सॉरी √2 upon 4 मल्टिप्लाय बाय √2 upon √2. मग √2 म्हटल्यावरती 2 2 जा 4 म्हटल्यावरती 2 √2 a 2 √2. व्हाईट स्क्रीन वरती दाखवतो मी तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने हे चाललेलं आहे. फर्स्ट I erase this. Now see काय सांगितलं होतं मी
तर √2a मल्टिप्लाय बाय √2a इज इक्वल टू 4r. आणि मला काय काढायचं तर रेडियस काढायचं. मग इथे पुढची स्टेप काय होणार आहे, r इज इक्वल टू √2a अपॉन 4, राईट. मग रॅशनलायझेशन केल्यावरती काय होणार आहे, √2 मल्टिप्लाय बाय a अपॉन 4 मल्टिप्लाय बाय, रॅशनलायझेशनला आपण काय करतो, √2 नेच मल्टिप्लाय करणार, जी रूटची व्हॅल्यू आहे त्यानेच मल्टिप्लाय करतो. स्टँडर्ड 9 मध्ये आपण शिकलो होतो. √2 मल्टिप्लाय बाय √2 दॅट इज 2 मल्टिप्लाय बाय a अपॉन 4 √2. इज इट क्लियर? सो 2 1 are 2, 2 2 are 4. So what is my answer? a upon 2 √2. Is it clear to you? So तुमच्या आता हे लक्षात आलं असेलच की ते कसं आलं ते. सो r इज इक्वल टू व्हॉट, a अपॉन 2 √2. मग आता स्टेप 2 मध्ये काय आहे की व्हॉल्यूम ऑफ स्फियर. एका युनिट सेलचा आपल्याला, एका वन पार्टिकलचा आपल्याला काय करायचं आहे, व्हॉल्यूम काढायचं आहे. फॉर्म्युला इज सेम, 4/3 πr³. आता इथे r ची व्हॅल्यू काय, a अपॉन 2 √2 आहे, ती इथे टाकली. सो 4/3 पाय. आता इथे a³ म्हटल्यावरती तो बाहेर घेतला अपॉन 2 √2 ऍज इट इज ठेवले. मग पाय a³. ओके. मग आता इथे काय होणार आहे, 2 चा क्यूब किती होतो, 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8, बरोबर. मग ती 4 1 जा 4, 4 2 जा 8 म्हटल्यावरती 3 2 जा 6 किती, आणि हे याचे कसे 2, आणि 6 2 जा 12, आणि एक 2 √2 उरला. सो पाय a³ अपॉन 12 √2. आय होप सो की हे कॅल्क्युलेशन समजलं असेल तुम्हाला. करून पहा, जर नाही समजलं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओके. सो आता इथे पुन्हा व्हाईट स्क्रीन वरती जात नाही, कारण सिंपल आहे, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. जर हे कॅल्क्युलेशन नाही येणार तर आपल्याला सायन्स मध्ये उपयोग नाहीये. हे कॅल्क्युलेशन अतिशय इझी आहे. नाही आलं, नाही जमलं, यू कॅन कॉन्टॅक्ट मी तुम्हाला व्हाईट स्क्रीन तिथे मी शेअर करून सांगेल तुम्हाला काय करायचं, कसं करायचं ते. सो आय होप सो की तुम्हाला हा व्हॉल्यूम एका वन पार्टिकलचा कसा आलो समजला असेल. सो टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. आता मी बघा पीसीसी मध्ये आपण काय बघितलं होतं की इथे लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं की 1/8 पार्ट, आणि इथं काय आलं तर इथे काय होणार आहे फेसचा. आता किती फेस आहेत, 1 2 3 4 5 आणि 6 म्हटल्यावरती 8 पार्टिकल पासून एका युनिट मधून 1 पार्टिकल तुम्हाला मिळतो. आणि ह्या फेसचे तुम्हाला किती पार्टिकल मिळणार आहेत, तर 3 पार्टिकल मिळणार. 1/2 × 6, बरोबर की नाही. अर्धा अर्धा पार्टिकल आपण कट करणार प्रत्येकाचा. आपण ऑलरेडी पार्ट 2 मध्ये बघितलेलं आहे. मग ते 3 आणि हा 1, बरोबर. किती टोटल मिळाले, 4 पार्टिकल. 4 मल्टिप्लाय बाय 1 पार्टिकलचा युनिट. मग आपल्याला किती मिळते इथे, 4 1 जा 4, 4 3 जा 12. सो पाय a³ अपॉन 3 √2. मग पॅकिंग इफिशियन्सी किती येते, तर पाय a³ 3 √2 अपॉन व्हॉल्यूम किती आहे स्फियर क्यूबचा a³. a³ आणि a³ इट्स कॅन्सल्ड. व्हॉट हॅपन दॅट, पाय अपॉन √3 मल्टिप्लाय बाय 100 दॅट इज 74. याचाच अर्थ काय होतोय, दज इन FCC HCP crystal like is 74% of the total volume occupied by the particles and 26% is wide volume. म्हणजे हा अतिशय खूप स्ट्रॉंग झाला कोणापेक्षा, ऍज कंपेअर टू DCC अँड युनिट सेल. बरोबर आहे, सिंपल युनिट सेल पेक्षा. मग इथे सिंपल युनिट सेल मध्ये एकदम किती मिळत होते आपल्याला, एम्प्टी स्पेस 47%. DCC मध्ये किती मिळाली, तर किती मिळाली होती, 32%, आणि याच्यामध्ये किती मिळते, 26%. तर अशा पद्धतीने हा FCC मधला जो लॅटायसिस किंवा सॉलिड जो तयार होणार आहे तो मोर स्ट्रॉंग असणार आहे ऍज कंपेअर टू DCC आणि सिंपल युनिट सेल पेक्षा. आय होप सो तुम्हाला या स्लाइड वरती सगळं समजलं असेल. इथे एक कोऑर्डिनेशन नंबर प्रमाणे किंवा पॅकिंग इफिशियन्सी सिस्टीम दिलेली आहे बघा. सिंपल क्यूबिक सेल ह्याच्यामध्ये सिंपल सेल मध्ये, युनिट सेल मध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर किती मिळतात, 6. 4 इन द सेम लेयर, 1 डायरेक्टली अबोव अँड 1 डायरेक्टली बिलो. एक वरती, एक खाली, आणि एक इकडे आणि एक बाजूला, म्हणजे इथे 4 सॅम्पल लेयर असतात. आणि याची पॅकिंग इफिशियन्सी किती असते, 52.4. DCC मध्ये 8, याची पॅकिंग इफिशियन्सी किती असते, 68%, आणि ह्याची किती असते, 74%. सो हा टेबल तुम्हाला लर्न करणं खूप गरजेचं आहे. याच्यावरती तुम्हाला MCQs विचारू शकतात.
ज्या तऱ्हेने तुम्हाला एमसीक्यूज विचारू शकता, तर तुम्हाला आय होप सो की या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. सो I can move on the next slides. Okay. Now number of particles and unit cell in x gram of metallic crystal. This is again very IMP. So the number of particles and the number of unit cells in a given mass of a metal can be calculated from the known parameter of unit cell, namely number of particles and per unit cell and a volume A cube of a unit cell, density that is rho and a molar mass that is m of a metal are related to each other through unit cell parameters as shown below. Rho is equal to mass upon volume. Already आपण part 1 मध्ये देखील हा पाहिला होता फॉर्म्युला. So number of particle in unit cell divided by volume of unit cell is equal to m upon Avogadro number. Already हा फॉर्म्युला आपण बघितलाय. So mass is equal to rho A cube Na upon n, where n is the number of particles in unit cell and A cube is the volume of unit cell. आता हे देण्याचं कारण म्हणजे काय की याच्यावरून तुम्हाला बरेचसे काय येतील न्यूमेरिकल्स विचारले जातील आणि म्हणून या न्यूमेरिकल साठी कदाचित तुमच्या टेक्स्ट बुक्स मध्ये हे सगळं दिलेलं आहे. सो नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम मेटल, मोलार मास m कंटेन्स Avogadro particles, Avogadro number of particles. Avogadro नंबरची व्हॅल्यू काय तुम्हाला मी पार्ट 1 मध्ये देखील सांगितली होती, 6.022 into 10 raised to 23. So x gram of metal contains x into number of Avogadro number divided by m particles. So substitution of m gives what we gives number of particles in x gram is equal to m ची व्हॅल्यू मला पुट करायची. So xn Avogadro number upon rho A cube Avogadro number upon n, that is xn upon rho A cube. So number of unit cell in x in gram metal and particles correspond to 1 unit cell. आणि हे थोडक्यात हे संपूर्ण कॅल्क्युलेशन्स केल्याच्या नंतर आपल्याला एवढा युनिट सेल इथं मिळतं. सो नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्रॅम मेटल इज इक्वल टू x अपॉन rho A cube. सो नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम V ऑफ मेटल इज इक्वल टू V अपॉन A cube. थोडक्यात काय तर हा तुमचा फॉर्म्युला जो दिसतोय that is very important. This formula is very important. हा फॉर्म्युला तुम्हाला आला तर पुढचे न्यूमेरिकल्स तुम्हाला येऊ शकतील. सो दिस इज अबाउट द लास्ट स्लाइड ऑफ दिस पार्ट 3. आय होप सो की तुम्हाला पार्ट 3 चांगल्या पद्धतीने समजला असेल आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल. एखादी गोष्ट तुम्हाला समजली नसेल, यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ओके. सो आता अशा पद्धतीने आपण पार्ट 3 मध्ये काय काय पाहिलं, तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या की 1D 2D 3D कशा पद्धतीने तयार होतं, वाईड काय आहे, बरोबर आहे, पॅकिंग सिस्टीम कशी असते, आणि अशा पद्धतीने हा पार्ट 3 आज आपण इथे संपवलेला आहे. लवकरात लवकर पार्ट 4 चा व्हिडिओ घेऊन शक्यतो मी पार्ट 4 मध्ये हा चॅप्टर संपवण्याचा प्रयत्न करेल. संपला तर चांगलीच गोष्ट आहे, पण शक्यतो 99.99% पार्ट 4 मध्ये मी आपला हा पहिला चॅप्टर संपवण्याचा प्रयत्न करेल. सो थँक्यू. आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ओके. सो थँक्यू व्हेरी मच.